नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला 6 महिन्याच्या बाळासाठी गोलाकार झालरचं टोपडं दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा टोपड्याचा घेर घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघा टोपड्याचा घेर आहे 8 इंच, उंची याची 7.5 इंच घेतलेली आहे। हा डबल कपडा आहे। आता आपण अस्तरवरती उलट कपडा ठेवून या ठिकाणी बघा समोरच्या साइडला मी बंद लावून घेऊन तिन्ही बाजूनी शिलाई करून घेणार। तर बंद दोन्ही समोरासमोर लावलेले आहेत। आता हे उलट करून घेणार। उलट करायच्या पहिले बघा पूर्ण घेर आहे 15 इंच, म्हणजे जे 7.5 सांगितलेलं आहे त्या ठिकाणी 15 इंच पूर्ण घेर आहे। उंची 8 इंच घेतलेली आहे। आता हे पलटून आपण कोने बाहेर काढून घ्यायचे। कोने बाहेर काढल्यानंतर आपल्याला बरोबर चांगले व्यवस्थित कोने आले का नाही ते चेक करायचं। आले नसलं तर आधी काढून घ्यायचे आणि कडेने आपल्याला पूर्ण चारी बाजूने आता शिलाई करायची आहे। टोपडं दिसायला खूप छान आहे। हे आपण ब्लाउज पीस काठपदर ब्लाउज पीस पासून हे टोपडं बनवतोय। तर आता हा आपण बनवलेला आहे। आता गोलाकार याला कसं करायचं याच्यात मी झालर पण तयार करून घेतली। या ठिकाणी तुम्ही वेगवेगळी झालर लावू शकतात किंवा या ठिकाणी रिबीन लावू शकतात। आधीच्या महिला बाळांना टोपडं बनवायचे त्यावेळेस या ठिकाणी रिबीन लावत होत्या। तर आता आपण ब्लाउजची सुद्धा झालर बनवून लावतो। तर वेगवेगळ्या पद्धतीने रिबीन बनवली जाते, म्हणजे झालर बनवली जाते। तर त्यातला हा एक प्रकार आहे। तर खालच्या साइडने मी हे झालर लावून घेते। आता ही झालर वरच्या साइडने लावायची का खालच्या साइडने लावायची ते तुम्ही ठरवायचं तुमच्या आवडीप्रमाणे। आणि याला वरून जर झालर लावली वरच्या साइडने तर तुम्हाला समोरच्या साइडला लेस लावावी लागते। तर थोडाफार असा आवडीप्रमाणे बदल करू शकतात। प्रत्येक टोपड्याचा लुक वेगवेगळा येणार आहे। तर आता ही समोरच्या साइडला आपली झालर झाली। आता मागच्या साइडनी गोलाकार देण्यासाठी या ठिकाणी बघा 1 इंच मी सोडून या ठिकाणी चुन्या मारून घेते। चुन्या हे एकसारख्या अर्धा इंचाच्या घेते किंवा 1 इंचाच्या घ्या तुमच्या सोयीनुसार। तर कपडा कसा असेल त्यानुसार या ठिकाणी चुन्या घ्या। तर मागच्या साइडला आपण ह्या चुन्या घेतल्या। या ठिकाणी जास्त अंतर वाटलं तर ते सुद्धा मी या ठिकाणी एक चून घालून घेतली। आता हे मागचे दोन्ही टोक जोडून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण ही ठुशी लावून घेणार। ठुशी किंवा याला कोणी कळी म्हणतात। तर या ठिकाणी जोडून घ्यायचं। जोडल्यानंतर आपल्याला जी कळी किंवा ठुशी आहे ती व्यवस्थित लावता येते। ही ठुशी मी चौकोनी आकाराची घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बिंदू आकाराप्रमाणे करू शकतात किंवा तुम्ही या ठिकाणी गोल आकार घेऊ शकतात। तुम्ही आवडीप्रमाणे या ठिकाणची ही ठुशीचा आकार आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकतात। तर हे 3 बाय 3 चौकोनीमध्ये मी तयार करून घेतलं जी बॉर्डर आहे। तर त्या बॉर्डर मागच्या साइडला प्लेन असल्यामुळे या ठिकाणी बॉर्डरचा चौकोनी कपडा घेतलेला आहे। त्यामुळे टोपड्याचा लुक आणखीनच खूप छान दिसतो। आणि आतल्या साइडला सुद्धा तुम्ही कपडा लावू शकतात किंवा तुम्ही शिलाई करून घ्यायची। आता ही या ठिकाणी बघा आपल्याला खालच्या साइडला कळी लावायची आहे। तर कळी ही मी जास्त उंचीची घेतली होती कमी जास्तीसाठी। तर पूर्ण याचा हे बघा 5 इंच आहे। तर 2.5 इंचावरती एक पॉइंट घेतला। दोन्ही साइडनी 2.5 इंच सोडले। तर या ठिकाणी तुम्ही 2.5, 3, 2, 1 इंच ते तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकतात। आता या मार्किंग वरती बरोबर मध्यावरती ठेवून दोन्ही साइडनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। मार्किंग केल्यामुळे मागची ठुशी आपली जी कळी आहे किंवा ठुशी आहे ती व्यवस्थित दिसते।
या ठिकाणी सुद्धा मोजून व्यवस्थित लावून घ्यायची। लॉक करायला विसरायचं नाही। तर या पद्धतीने आपण या ठिकाणी बघा कळी लावून घेतली। या ठिकाणी सुद्धा लॉक करायचं। आता आतील भाग बघा, आधी पूर्ण टोपडं बघून घ्या कसं झालेलं आहे। आणि ह्या ठिकाणी बघा आतील भाग आहे तर तो एक्स्ट्राचा कपडा आहे तो तसाच ठेवला तरी चालेल किंवा कट करून घ्या। आणि जो गोल आकार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अस्तरच्या कपड्याने सुद्धा ते झाकून घेऊ शकतात। जे आपण टोपड्यासाठी जो कपडा लावलेला आहे तो कपडा लावून घ्यायचा। आता या ठिकाणी मी खालच्या साईडला पांढरा दोरा लावलेला आहे की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, म्हणजे मी कशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई दिली किंवा जोडलेलं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे। त्याचबरोबर आतल्या साईडनी एकदम पानाच्या आकाराने मी शिलाई केली ते सुद्धा टोपड्यावर दिसली। अशा पद्धतीने आपलं टोपडं तयार झालं। तर झालरचं टोपडं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा।